आपलं वय 20 वर्ष. आणि आपण काय काम करतात, कुठे करतात? मी खाजगी कंपनीत काम करतो. व्यवसाय खाजगी कंपनीत करतो. ज्या दिवशी हा गुन्हा घडला त्या दिवशी तुम्ही कुठे होता? ज्या दिवशी हा गुन्हा घडला एक गुन्ह्याची बातमी मला फोन माझ्या आईच्या फोन कळली. त्याच्यानंतर काय झालं ते न्यायाधीश महाराजांना सविस्तर सकाळी 7:30 ते 8:30 दरम्यान माझी दाजी मंजुला आणि माझी बहीण ज्योती आमचे सर्व कुटुंब एकत्रित झाले. म्हणजे माझी बहीण आणि आमचे कुटुंब एकत्र आम्ही राहतो. आणि बहिणीचं आणि दाजीचं त्याच्या व्यसनावरून वारंवार त्यांची भांडणे होत असतात, संसारिक वाद होत असतात. त्या वादातून दाजी आमची 8:30च्या दरम्यान किंवा 8-8:30च्या दरम्यान बाहेर गेले. आणि 10:30च्या दरम्यान माझे दाजी अजित लोखंडे आणि रामचंद्र खिलारे हे आमच्या घरी आले. आणि रामचंद्र खिलारे हे माझ्या बहिणीला समजावून सांगत होते की तुझा सुखी संसार आहे, तुझी 2 मुली आहेत आणि वारंवार भांडण करू नका आणि चांगला संसार करा, असे ते समजूत काढत होते माझ्या बहिणीची. त्या दरम्यान तिथे जे जाधव होते आणि त्या जाधवांनी त्यांच्याशी तू काय शिकवतोस, तू एवढा मोठा शाळा झालास का आणि तू त्यांना काय शिकवायला लागलास म्हणून त्यांची वादावादी झाली. आणि त्या वादावादीमध्ये ते एकमेकाला तुला बघून घेतो वगैरे असं बोलले. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सकाळी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागापोटी कपिल जाधवांनी खिलारे यांचा खून केलेला असू शकतो? नाही, असं काही वाटत. वकील आशिष शिंदे. My lord, seeking permission for cross examination. तुमचं नाव व वय सांगा. माझं नाव सिद्धू यल्लाप्पा गोडलेडी, वय वर्ष 20. तुमचे दाजी मंजुना आणि बहीण ज्योती यांच्यात नक्की किती वाजता भांडण झालं? सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान. मग तुमचे दाजी ज्यावेळेला बाहेर गेले आणि परत त्यांच्यासोबत ज्यावेळेला अजित लोखंडे आणि रामचंद्र खिलारे हे घरी आले त्यावेळेला किती वाजले होते? 10:30 वाजले. मग तुम्ही जबाबात सांगितल्याप्रमाणे की रामचंद्र खिलारे यांनी कपिल जाधव यांना भांडणात असं बोलले की तू जास्त शहाणपणा शिकवू नकोस. हो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं असं काही त्यांनी धमकी दिली का त्यांना की तुला मारेन वगैरे असं? होय, मी तुला सोडणार नाही असं बोलले. हेही नवे खरे आहे की भांडण मिटवताना धमकीवजा शब्द देखील वापरण्यात आला होता. मी तुला सोडणार नाही, मी तुला बघून घेतो, अशा प्रकारचे धमकीवजा शब्द तिथे वापरण्यात आले होते. ज्या वेळेस कपिल जाधव रामचंद्र खिलारे यांना मोटरसायकलवरून ज्या वेळेला घेऊन आले आणि ते तुमच्या समोरून गेले, ते तुमच्या इथे थांबले नाही, त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं का की ते घाबरले आहेत रामचंद्र खिलारे वगैरे, कारण की ते त्यांच्या मागे कपिल जाधव यांच्या मागे बसले. जाताना तुम्हाला असं काय वाटलं का की ते घाबरले वगैरे आहेत? असं काही नाही वाटलं. मला वाटतं त्यांच्यात वाद मिटला आहे आणि ते चाललेलं आहे. पण तुम्ही ओके आणि वाद मिटला होता, त्यानंतर वाद पुढे चालू राहण्याचं कोणतंही कारण नाही. आणि त्याच वेळेला गाडीवर त्यांच्याकडे शस्त्र वगैरे होतं कपिल जाधव? नाही. पण त्यांच्याबरोबर शाब्दिक वादविवाद दरम्यान कोणतंही शस्त्र आढळून आलेले नाही. तुम्हाला या घटनेची माहिती कधी कळाली? 5:30 वाजता माझ्या आईचा फोन आला आणि ते व्यक्ती पाठवले. सायंकाळी 5:30 वाजता मला माझ्या आईचा फोन आला. तिने मला सांगितले की रामचंद्र खिलारे याचं हत्या झाली आहे. कारण माझं म्हणणं इथे एवढंच आहे की ज्यावेळेला त्यांनी बघितलं, ज्यावेळेला ती दोघं चालली होती गाडीवर, तर ते घाबरले पण नव्हते, त्यांच्या आता खात्यात सुद्धा नव्हतं. माझ्यावर असं समजतं की त्यांना त्यावेळेला भीती नव्हती किंवा त्या हत्येचं काही त्यांच्याकडं कट रचण्याचा काही उद्देश नव्हता कपिल जाधव. त्याच्यामुळे सगळे नोंदून झाले का?
सदर खटल्यातील फिर्यादी तेजस खिलारे यांना बोलवण्याची परवानगी आहे. तेजस खिलारे. ईश्वर साक्ष खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. देवासोबत खरे आणि खोटं सांगणार नाही. आपले नाव सांगा. माझे नाव तेजस खिलारी. राहायला कुठे? खिलारे. मी लक्ष्मी इंडस्ट्री रोड शिवाजी चौक खात गेले तिथे राहतो. शिवाजी चौक लक्ष्मी इंडस्ट्री. जो मयत व्यक्ती आहे त्याच्यासोबत आपलं काय नातं आहे? मयत व्यक्ती रामचंद्र खिलारी हा माझा चुलत भाऊ आहे. मयत व्यक्ती रामचंद्र खिलारे हा माझा चुलत भाऊ आहे. दिनांक 3/4/2023 रोजी काय झालं सांगू शकता? दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता आदित्य लोखंडे यांनी मला कॉल केला आणि सांगितले की तुझा भाऊ रामचंद्र व कपिल जाधव यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि तो वाद आम्ही मिटवला. मग पुढं काय झालं? मग जेव्हा माझी मुलगी आजारी असताना मी 11:30 वाजता तिला दवाखान्यात घेऊन जात होतो त्यावेळी मला कपिल जाधव व माझा भाऊ रामचंद्र हे स्प्लेंडर गाडीवरून हातीच्या दिशेने जाताना दिसले. मी जेव्हा जात होतो तेव्हा आरोपी कपिल जाधव रामचंद्र खिलारे टू व्हीलरवरून एकत्र जाताना पाहिले. पुढे काय झालं? मी त्यांना हाक मारली, थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते न थांबता तिथून निघून गेले. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ते कोणतीही लक्ष न देता तसेच निघून गेले. त्यानंतर काय केलं? त्यानंतर जेव्हा मी माझ्या मुलीला दवाखान्यातून घरी घेऊन आलो आणि घरी बसलो त्यानंतर माझी आई व माझी बहीण मला येऊन सांगितले की दुपारी 2च्या सुमारास तुझ्या भावाचा रामचंद्रचा फोन झालाय आणि मी आणि माझी आई युनायटेड इंडिया कंपनीच्या गेट समोर धावत गेलो. गेट नंबर 2च्या समोर माझा भाऊ रामचंद्र हा रक्ताच्या धावात पडलेला मला दिसला. जेव्हा तुम्ही त्याला मृत पाहिलं त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? मी जवळच्या आखले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मी कपिल बजरंग जाधव यांच्या विरुद्ध माझा भाऊ रामचंद्र खिलारी याच्या खुनाचा खून केला आहे याबद्दल फिर्याद केली. संध्याकाळी घरी आल्यानंतर मला कळाले की माझा चुलत भाऊ रामचंद्र खिलारे याची हत्या झालेली आहे. त्यानंतर मी गोंधळलेल्या अवस्थेत घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळी पहिला खात्री करून घेतली की तो जी हत्या आहे ती माझ्या भावाचीच आहे का. त्यानंतर मग मी फिर्याद नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो. आपण जी फिर्याद दिली ती आहे? हो साहेब, जी फिर्याद माझी आहे यावर सही सुद्धा मी केलेली आहे. सदरची फिर्याद ही माझीच आहे व स्वाक्षरी देखील माझीच आहे. वकील परवेज संधी. वकील परवेज संधी. आदरणीय न्यायाधीश, मी या ठिकाणी या खटल्यातील फिर्यादी तेजस खिलारी यांचा उलट तपास घेण्याची आपल्याला परवानगी दिली. तर खिलारी कोर्टात खोटी साक्ष देणं हा गंभीर गुन्हा माहिती आहे ना? हो माहीत आहे साहेब. खोटी साक्ष दिली की डायरेक्ट घेऊन जातो. हो साहेब, थोडीफार कायद्याची आम्हाला साहेबांना नाही सांगू तुम्हाला. हो साहेब. आपण काय काय फिर्याद दिली लक्षात आहे ना? हो साहेब. किती तारखेला फिर्याद दिला सांगा साहेब. 3 एप्रिल 2023 रोजी फिर्याद दिली. 2023 रोजी पोलीस स्टेशनमध्ये मी 17 फिर्याद दिली. काय म्हणून दिला फिर्याद? माझ्या भावाच्या खुनाबद्दल मी कपिल बजरंग जाधव यांच्याबद्दल फिर्याद केली. बरं, तुम्हाला अजित लोखंडेचा फोन आला बरोबर? हो साहेब. किती वाजता फोन आला? मला 11च्या सुमारास त्यांचा फोन आला. काय सांगितलं फोन त्यांनी तुम्हाला? कपिल जाधव व माझा भाऊ रामचंद्र यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता आणि तो परस्पर त्यांनी मिटवला असं मला
फोनवर सांगायला आले. सगळे कारण सांगितले. अजित लोखंडे यांचा मला फोन आला होता. त्यामध्ये त्यांनी मला असं सांगितले की कपिल रामचंद्र जाधव आणि रामचंद्र खिलारी यांच्यामध्ये शाब्दिक कारणावरून वादविवाद झाला होता आणि त्यानंतर बरं नेमकं कारण तुम्हाला सांगितलं नाही अजित लोखंडे काय झालं? नाही, मला नेमकं कारण झालं नाही. हे म्हणजे खरे आहे की वादविवादाचे नेमके कारण अजित लोखंडे यांनी मला तेव्हा सांगितले नाही. बरं मग 11:30 वाजता तुम्ही तुमच्या मुलगीला दवाखान्यात घेऊन जात होता बरोबर? होय साहेब. कुठल्या दवाखान्यात घेऊन जात होता हे सांगितलं ते? नाही साहेब. दवाखान्याचं नाव आठवत असेल? मी फिर्यादीमध्ये त्याचं नाव दिलं नाही साहेब. आता सांगू शकता का दवाखान्यात? होय साहेब. हे म्हणजे खरे आहे की फिर्याद देताना मी माझ्या मुलगीला दवाखान्यात घेऊन जात होतो, मात्र मी कोणत्या दवाखान्यात घेऊन गेलो हे सांगितलं नाही. बहुतेक कदाचित पीपी साहेब सांगायचं विचारलं असेल दवाखान्यात. ऑब्जेक्शन कसा असेल सर? फिर्यादी दवाखान्याचं नाव नाही, दवाखान्यात जातो म्हणून सांगतात तुम्ही. पण दवाखान्याचं नाव या क्वेश्चनचा इथे रिलेव्हन्स काही नाही. साहेब फिर्यादी दवाखाना मेन्शन केला, दवाखान्याचं नाव नको फिर्यादी. इट इज नॉट रिक्वायर्ड, कारण दवाखाना कुठलाही असू शकते, त्यासाठी फिर्यादीत नाव दिलं दवाखान्यात तिथे या केसशी संबंधच नाही. दवाखान्याचं नाव होतं गरजेचं नाही आहे. संबंध निघतो अचानक थोड्या वेळात कळत. बरं मला सांगा, तुम्ही त्यांना कसा थांबवायचा प्रयत्न केला? थांबवायचा प्रयत्न केला ना? होय साहेब. कसा प्रयत्न केला सांगा? मी त्यांना हात मारून थांबवण्याचा प्रयत्न केला. कुठे निघाले होते मग त्या दिवशी? ते दोघे हात देण्याच्या दिशेने निघताना पाहिजे. कशावरून निघाले होते सांगितलं का? हो, ती स्प्लेंडर गाडीवरून जात होती. गाडीचा कलर सांगता येईल? साहेब निळ्या कलरची स्प्लेंडर गाडी होती. मग ते दोघे जात असताना तुम्हाला असं काय वाटलं काय की बाबा यानंतर माझ्या भावाचा खून कपिल जाधव करायला, असं काय वाटलं तुम्हाला? साहेब तसं वाटण्याचं काही कारण नव्हतं, कारण की वाटलं होतं का नाही एवढं सांगा, कारण सांगू नका. नाही साहेब, मला तसं वाटत नाही. साधारणतः गाडीवरून घेऊन जात असताना हे सांगता येणार नाही की हत्येसाठी घेऊन गेले असते. कारण साहेब कारण ज्यावेळी विचारून नाही केला, त्याला थांबा मला प्रश्न विचारते कारण करतो. तुम्ही मोबाईल वापरता? होय साहेब. तुमचा भाऊ मोबाईल वापरतो? कदाचित वापरत होता. म्हणजे भाऊ मोबाईल वापरतो का नाही हे तुम्हाला सांगता येईल? त्या दिवशी होतं की नाही मला माहिती नाही. मग तुम्ही फोन लावून विचारलं नाही भावाला, बाबा मी तुला हात करतो, तू कुठं निघाला थांबला का? साहेब मी कॉल केली कारण वाद भेटला होता असं मला कळालं. मग अजित लोखंडे यांनी तुम्हाला असं काही नंतर सांगितलं का की बाबा कपिल जाधव यांनी त्यांना मारताना बघितलंय? नाही साहेब, मला त्यानंतर काही कल्पना मिळाली नाही. हेही म्हणजे खरे आहे की कपिल जाधव हे हत्या करताना मी प्रत्यक्षदर्शी पाहिलेच नाही, फक्त गाडीवरून जाताना मी त्यांना पाहिलं होतं. त्यांना थांबवण्याचा मी प्रयत्न केला, पण ते गाडीवर होते आणि मी चालत होतो, त्यामुळे तो प्रयत्न अयशस्वी ठरला. बरं माझं असं म्हणणं खरं ठरेल काय की फक्त अजित लोखंडे यांनी सांगितलेल्या माहितीवरून त्या ठिकाणी तुम्ही याची फिर्याद दिला की कपिल जाधवनं तुमच्या भावाचा खून केला? होय काय साहेब? सकाळी हा की त्यांच्या ना? हा की ना? मला फक्त सांगा. होय साहेब. हेही म्हणणे खरे आहे की फक्त अजित लोखंडे यांनी सांगितलेल्या फोनवरील माहितीनुसार मी फिर्याद नोंदवली. मग माझं म्हणणं असं चुकीचं आहे का बरोबर आहे सांगा? की आपल्याला मिळालेल्या फक्त माहितीवरून किंवा ऐकलेल्या माहितीवरून फिर्याद देणं हे चुकीचं ठरू शकेल? नाही, बरोबर आहे साहेब. माझं बोलणं बरोबर आहे ना? साहेबांचं म्हणजे चुकीचं आहे. म्हणजे मी जे सांगतोय आहे की म्हणजे मी जे सांगतोय की कोणीतरी मला येऊन सांगितलं आणि मी त्याबद्दल जाऊन फिर्याद दिली, हे बरोबर ठरू शकेल? होय, ठरू शकते. हे म्हणजे खरे आहे की दुसऱ्या सांगण्यावरून मी बोलू शकतो, मात्र हत्येचं प्रत्यक्ष मी पाहिली नसल्यामुळे अजित लोखंडे आणि मी दिलेल्या माहितीनुसार मी फिर्याद नोंदवताना अजित लोखंडे रामचंद्र खिलारे यांच्या विरोधात मी फिर्याद नोंदवली. बरं माझं या ठिकाणी असं म्हणणं आहे की तुम्हाला माहीत नसताना, म्हणजे तुमच्या भावाला कोण मारलंय हे तुम्हाला माहीत नसताना फक्त मिळालेल्या माहितीच्या आधारावरून आणि पोलिसांनी तुम्हाला सांगितलेल्या एक्स्ट्रा माहितीवर तुम्ही फिर्याद दाखल केलाय आणि या ठिकाणी आज तुम्ही कोर्टात खोटी साक्ष देता असं म्हणतात. मी कोर्टात खरी साक्ष देत आहे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारावरती मी फिर्याद दिली आहे. खरे आहे की मी कोर्टात खरी साक्ष दिली.
सरकारी वकील दयानंद जाधव सरकारी वकील. न्यायाधीश महाराज, सदर खटल्यातील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मिस्टर मालेकर यांना मी साथीसाठी कढलेलं निवडणूक करतो. परमिशन नोटीस. आपलं नाव पत्ता आणि मुद्दा आपण न्यायालयात. माझं नाव प्रणय मालेकर. मी शिवाजी पेठ हातकणंगले येथे पोलीस चौकीत कार्यरत आहे. शिवाजी पेठ हातकणंगले येथे कार्यरत आहे. आपण जो ज्या ठिकाणी खून झालेला आहे त्या ठिकाणचं जे आपण इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्याची सविस्तर माहिती कुठल्या न्यायालयाला साधारण दुपारी 2:30च्या सुमारास पोलीस पाटलांकडून पोलीस ठाण्यात वर्दी मिळाली की युनायटेड थर्मोकॉट या ठिकाणी खून झालेला आहे. त्यानंतर आम्ही इतर पोलीस साथीदारांसमवेत त्या ठिकाणी पोहोचलो आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला. सर्वप्रथम आम्ही फिंगरप्रिंट्स त्या ठिकाणाचे गोळा केले. त्याच्यानंतर मयताचे कपडे हे हस्तगत करून त्यात पंचांची साक्ष घेतली आणि पंचांची सही आणि स्वाक्षरी त्याच्यावरती घेतली. त्याच्यानंतर घटनेचा नकाशा तयार केला. मृतदेह ज्या ठिकाणी पडलेला त्या ठिकाणचा नकाशा तयार केला आणि मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी पुढच्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला. त्याच्यानंतर आम्ही गुन्ह्याची स्प्लेंडर मोटरसायकल वापरलेली ती काही तासात हस्तगत केली आणि आरोपींना साधारण रात्री 12च्या सुमारास फिर्यादी नोंदवली गेलेली होती. त्याच्यावरून रात्री 12 वाजता त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. तर हा साधारण घटनाक्रम. आपण दिलेल्या पंचनाम्यामध्ये आपण हत्येसाठी वापरलेल्या हत्याराची हस्तगत केलेली आहे. तर ते तुम्हाला आरोपीने सांगितलेलं तुम्ही शोधलं त्याच्याबद्दलचं घटनेत वापरण्यात आलेलं जे हत्यार होतं ते आरोपींनी आम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवलं आणि ते युनायटेड थर्मोकॉटच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या शेडमध्ये एका फरशीखाली लपवून ठेवण्यात आले. तर तिथून आम्ही ते हस्तगत केलं आणि पंचांचे त्याचा पंचनामा करून पंचांची स्वाक्षरी केली. थर्मोकॉट म्हणजे त्या पाठीमागे सापडला. साहेबांसमोर मी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मालेकर यांच्यावर तपास घेण्याची परवानगी मालेकर साहेब, आपल्याला सुरुवातीला फिर्यादी घटनेची माहिती कशी मिळाली तुम्हाला? पहिल्यांदा आम्हाला पोलीस स्टेशनला वर्दी मिळाली आणि ती पोलीस पाटलांनी दिली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. घटनास्थळी तुम्ही जो पंचनामा केला त्यामध्ये ते पोलीस पाटील होते का स्वतः? हो, ते स्वतः तिथे होते. म्हणजे त्या पोलीस पाटलांना आपण नेहमीच त्या आवाजात काय घडलं तर बोलत आहे. साधारण त्या एरियामध्ये जर काही असा गुन्हा घडला तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना बोलवतो. नेहमी त्या पोलीस पाटलांना बोलवत होते आणि पोलीस पाटलांच्या जबाबामध्ये पोलिसांनी सांगितलेलं आहे की त्यानंतर पंचनामा केलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांच्यामध्ये त्यांना माहिती कळाली की पोलीस पाटलांच्याकडनं मिळाली याची नोंद घ्या. ही म्हणजे खरे आहे की पोलीस पाटलांच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवण्यात आली होती. पुन्हा पोलिसांच्या सांगण्यावरून पोलीस पाटलांनी पंचनामा केला. घटनास्थळी गेल्यावर आपण काय पाहिलं? घटनास्थळी गेल्यानंतर तिथं मृतदेह पडलेला होता. त्यानंतर आम्ही त्याचे आसपासच्या जे काही हे आहेत त्याच्यावर फिंगरप्रिंट्स
हस्तगत केली. फिंगरप्रिंट तुम्ही कशावर हस्तगत केली? तिथे आसपासचे जे काही इलेक्ट्रिक पोल असेल किंवा इतर जे काही वस्तू पडलेल्या होत्या, महिलाचे कपडे वगैरे याच्यावरून फिंगरप्रिंट्स घेतला. आणि तिथं असा कुठला तुम्हाला एखादा पुरावा सापडला की ज्या आरोपींना तुम्ही अटक केली त्यांच्याशी संबंधित असा कुठला पुरावा त्या घटनास्थळी होता? असा कुठलाही पुरावा आरोपींसंदर्भात नाही मिळाला. हे नमूद झाले आहे की घटनास्थळावरती कोणताही पुरावा आरोपीने जोडला नव्हता. आरोपीचे तिथे फिंगरप्रिंट्स असणारा असा कोणता पुरावा त्या घटनास्थळी होता? नाही, असा कोणताही पुरावा घटनास्थळी नव्हता. आपण आरोपींना या घटनेमध्ये गोवण्यासाठी म्हणून आपण असा जबाब दिला का की आरोपींनी आपल्याला हत्यारा त्या ठिकाणी लपवलेलं दाखवले? नाही. हे म्हणजे खरे आहे की आरोपींना मुद्दाम गोवण्यासाठी मी कोणताही जबाब दिलेला नाही. एखाद्या घटना स्थळी गुन्हासारखा ज्यावेळेला गंभीर गुन्हा घडतो त्यावेळेला आसपासचा आपण किती परिसर त्यावेळेला आपण काही पुराव्यासाठी समजून जाऊ शकतो? घटना जिथे घडलेली असेल त्याच्या आसपासचा 100 मीटरचा परिसर आम्ही पुराव्यासाठी पिंजून काढतो. जज साहेबांना विनंती आहे, रामलिंग सारख्या ठिकाणी ज्यावेळेला एक अर्चना व्यक्तीचा 2021 साली ज्यावेळेला खून झाला होता त्यावेळेला कमीत कमी 2 ते 4 किलोमीटरचा परिसर पोलिसांच्याकडून तपासण्यात आला होता की कुठल्या प्रकारचे पुरावे तिथे सापडत होते. माझं म्हणण्याचं एक अर्थ आहे की पोलिसांनी स्वतः तिथं हत्यारं ठेवली होती किंवा पोलिसांनी तिथं स्वतः हत्यारं हस्तगत केली असतील जर खऱ्या गुन्हेगारांना केली असतील, परंतु आमच्या आरोपीने ते तिथं त्यांना हत्यारं दाखवलेली नाही. कारण आरोपींना जर का हत्यारं दाखवायची नसतील तर कुठल्याची लांब त्यांनी टाकली असतील. घटनेच्या पासून 50 मीटरच्या अंतरावर किंवा जिथं खून झालाय त्या धर्मपाठ इंडस्ट्रीच्या आवारामध्येच पोलिसांनी हत्यारं हस्तगत केली. त्यामुळे याला पूर्ण वाव आहे की त्या आरोपींनी न दाखवता पोलिसांनी स्वतः हस्तगत केली असं. हे म्हणजे खरे आहे की पोलिसांनी स्वतःहून हत्यार तिथे ठेवलेलं आहे. सर्व साक्षीदार झाले का? महेश कांबळे, सरकारी वकील. न्यायाधीश महाराज, सदर खटल्यातील आरोपी कपिल बजरंग जाधव यांनी केलेला गुन्हा हा तो आपल्याला मोठी शिक्षा होईल या भीतीने तो नाकारत आहे. परंतु न्यायालयात हजर केलेले सर्व साक्षीदार, त्यांनी दिलेली साक्ष, घटनास्थळ पंच, जप्तीनामा पंच यांनी दिलेले जबाब हे पूर्णपणे आरोपीच्या विरुद्ध होत आहेत असे सिद्ध होत आहे. तसेच त्यांना हा गुन्हा करताना आरोपी जे कपिल बजरंग जाधव आहे या ठिकाणी साक्षीदार क्रमांक जो 10 आहे दीपक यशवंत पाटोळे यांनी प्रत्यक्षरित्या पाहिलेले आहे आणि न्यायालयामध्ये येऊनही तशी त्यांनी साक्ष दिलेली आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार आरोपींनी ज्या ठिकाणी लपवून ठेवले होते ते त्यांनी स्वतः पोलिसांना दिलेले आहे. त्या हत्यारावरील लागलेले रक्त, मृत व्यक्तीचे रक्त आणि घटनास्थळावरून हस्तगत केलेले रक्ताचे नमुने, घटनास्थळावरून हस्तगत केलेले साधारण मातीचा नमुना, घटनास्थळावरून लालसर रक्त मिश्रित सदृश्य मातीचा नमुना, घटनास्थळावरील दगडावर असणारे केस सदृश्य तंतुमय पदार्थाचा नमुना या सर्वांचे प्रयोगशाळा अहवाल पाहिले असता ते मृत व्यक्तीचे आहेत हे स्पष्ट होत आहे. तसेच फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी कोयत्याच्या मुठीवरील हाताचे ठसे आणि आरोपीच्या हाताचे ठसे एकच असल्याचा अहवाल आपल्याला सादर केला आहे. आमचे डिफेन्स वकील यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही की खून करताना साक्षीदार क्रमांक 10 श्री पाटोळे यांनी त्याला प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आरोपीचे सध्याचे वय पाहता जर आरोपीला निर्दोष सोडून दिले तर समाजात
एक गुन्हेगार जन्माला घालून त्याच्या प्रत्येक गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. तेव्हा समाजातून अशा प्रकारचे गुन्हे कमी होण्यासाठी आणि सामान्य लोकांचा न्यायपालिकेवर विश्वास दृढ होण्यासाठी माझी न्यायालयाला एकच विनंती आहे की आरोपी कपिल बजरंग जाधव याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी. थँक्यू. वकील परवेज संधी. वकील परवेज संधी. आदरणीय न्यायाधीश महोदय, मी या ठिकाणी आज रोजी बचाव पक्षातर्फे क्लोजिंग स्टेटमेंट सुरू करण्याची परवानगी. आदरणीय न्यायाधीश साहेब, या ठिकाणी आपल्या सरकार पक्षाने आपल्या बाजूने क्लोजिंग आर्ग्युमेंट आता दिली. त्यामध्ये त्यांनी केलेल्या तपासाद्वारे, साक्षीदारांच्या जबाबाद्वारे, फिर्यादींच्या फिर्यादीद्वारे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की यातील आरोपी कपिल जाधव यांनी मयत रामचंद्र खिलारी यांचा खून केला. सर्वप्रथम या खटल्याचा सुरुवातीपासून विचार केला तर दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी यातील फिर्यादी यांना साक्षीदार अजित लोखंडे यांचा सकाळी 11 वाजता फोन येत असतो. त्यामध्ये ते त्यांना असं सांगतात की रामचंद्र खिलारी आणि कपिल जाधव यांच्यात किरकोळ कारणामुळे वाद झाला. पण थोड्या वेळाने परत फोन लावून असे देखील सांगतात की तो वाद देखील मिटला. मग त्यानंतर आपली फिर्यादी पुण्यात थोड्या वेळानंतर जातात, त्यांच्या मुलीला दवाखान्यात घेऊन जात असं साहेब. तर त्यावेळी ते आरोपी आणि मयत हे दोघांना एका गाडीवरून जाताना बघतात साहेब. त्यावेळी त्यांनी आपल्या जबाबात असं देखील सांगितलंय की त्यांना त्यावेळी असं काहीच वाटलं नाही की यांचा खून होईल किंवा आरोपी यांच्यासोबत काहीतरी कृत्य करतील. तसंच यातील जे फिर्यादी आहेत त्यांनी यावेळी जे मयत व्यक्ती आहेत किंवा जे आरोपी आहेत ज्यावेळी ते समोरून जात होते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न देखील केला होता. नंतर त्यानंतर यातील मयत रामचंद्र खिलारी यांचा फोन होतो आणि हे कोणीतरी जाऊन आपल्या फिर्यादीला सांगतो. मग फोनवरील संभाषणामुळे साहेब हे आपले जे फिर्यादी आहेत ते आरोपी कपिल जाधव यांच्या विरुद्ध जाऊन पोलीस ठाण्यात तक्रार देतात. केवळ एका फक्त माहितीवरून ते कपिल जाधव यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली. यावरून आपल्या पोलीस प्रशासनाने देखील लगेच कपिल जाधव यांना त्यांच्या राहतेदारातून अटक केली आहे. जर कपिल जाधव हे खरंच आरोपी असते तर या ठिकाणी त्यांनी पलायन सुद्धा केलं असतं, पण त्यांनी तसं काही केलं नाही. पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातूनच अटक केली आहे. यावरून असं दिसून येते की साहेब हे त्यांनी खून केले नाही. मग त्यानंतर याची पंचांचा दबाव वाचल्यास आपणास हे पण निष्पन्न होत आहे की साहेब की हे जे पंच आहेत ते पोलिसांचे सहकारी म्हणून दिसून येतात साहेब. केवळ पोलिसांना सहकार्य करायचं ह्या हेतूने त्यांनी आपल्या पंचनाम्यावर सह्या केली, त्यांनी हा पंचनामा केला. यातील साक्षीदारांचा जरी जबाब विचार केला तर असं दिसून येते की एकाही साक्षीदाराने कपिल जाधव यांना मयत रामचंद्र खिलारी यांची हत्या करताना पाहिलं असेल. जसं की मागाशी सरकार पक्षाने सांगितलं की हे जे पाटोळे आहेत की त्यांनी त्यांना मारताना बघितले, पण साहेब असं पण दिसून येते की साहेब या ठिकाणी त्यांनी खून होताना पाहिलं नाही आम्ही गॅरंटीने सांगू शकतो. कारण यावेळी त्यांनी काहीच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, ना आरडाओरड केली, ना कोणाला बोलवून घेतलं. ते केवळ पुस्तक सांगायचं म्हणून सांगायचं या ठिकाणी साक्षीदारांनी काम केलेलं साहेब. एकाही साक्षीदाराने उलट तपासातील जबाब हे दोषारोपपत्रातील जबाबासोबत मॅच होत नाही सर. सर्व साक्षीदार हे आपल्यासमोर रामचंद्र खिलारी आणि कपिल जाधव यांच्या दरम्यान झालेला हा किरकोळ वाद होता सर सांगतात आणि तो वाद मिटला देखील हे साक्षीदार पण सांगतात सर. पण एकही असं सफल झालेलं नाही की तो सांगू शकेल की हा खून कपिल जाधव यांनीच केला असेल. या संपूर्ण खटल्यामध्ये ना साहेब सरकारी पक्षाने कपिल जाधव यांना दोषी ठरवण्याचा अथांग प्रयत्न केला असेल. त्याच 20 वर्षाच्या मुलाचा भविष्याचा विचार आज या न्यायालयात होणार असेल. अवघ्या 20 वर्षाचा तरुण ज्याच्या मागे खूप मोठा परिवार आहे, ज्या परिवाराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी देखील त्याच्यावरच आहे. अशा परिस्थितीत मेहरबान न्यायालयाने फिर्यादी, पंच, साक्षीदार, तपास यंत्रणा या सर्वांच्या पण हत्या झाली त्याच्यातच पाठीमागे परिवार होता ना. पण सर आपली न्यायव्यवस्था अशी नाही की सीन फॉर सीन. कुठेतरी समाजात एखाद्या 20 वर्षाच्या तरुणाचा एखादं भविष्य सुधारेल या विषयावर देखील माननीय न्यायालयाने लक्ष केंद्रित केलं पाहिजे सर. जर आपण बघितला तर मेहरबान न्यायालयाने फिर्यादी, पंच, साक्षीदार, तपास यंत्रणा या सर्वांच्या शंकास्पद असलेल्या पुराव्याच्या आधारावर जर न्यायालयाने दोषी ठरवून एखाद्या 20 वर्षाच्या तरुणाला म्हणजे यातील आरोपी कपिल जाधव यांना शिक्षा दिली
तर त्यांच्या कुटुंबाची साहेब खूप मोठी वाटा आहे. हा फक्त त्याच्या एकावर नाही तर त्याच्या पूर्ण परिवाराचा साहेब यात समावेश होतो. तसेच या 20 वर्षाच्या तरुणाला त्याचं भविष्य सुधारण्याची एक संधी देखील मिळणार नाही साहेब. तर वरील सर्वच बाबींचा विचार करून आणि सहानुभूतीपूर्वक कपिल जाधव या 20 वर्षाच्या तरुणाला त्याच्या भविष्याचा विचार करून त्याला सुधारण्याची एक संधी म्हणून त्याला निर्बंध मुक्तता करण्यात यावी ही मी विनंती करतो सर. धन्यवाद. कपिल जाधव. कपिल जाधव. सदर खटल्यामध्ये सर्व साक्षीदार व पुरावे तपासल्यानंतर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हे न्यायालय या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की एक साक्षीदार अजित लोखंडे याच्या जबाबानुसार आरोपी कपिल बलदेव जाधव व मयत रामचंद्र खिल्लारी यांचा घटनेच्या दिवशी किरकोळ वादावरून जी शाब्दिक चकमक झाली होती ती नंतर भांडणामध्ये त्याचं परिवर्तन झालं. त्यानंतर रामचंद्र खिल्लारे यांना कपिल जाधव यांनी धमकी देखील दिली होती की मी तुला बघून येतो, मी तुला सोडत नाही. हा जबाब देखील इथे ग्राह्य धरण्यात आलेला आहे. त्यानंतर आय विटनेस दीपक यशवंत पटोळे यांनी देखील दिलेल्या जबाबानुसार या न्यायालयाच्या असे निदर्शनास येते की त्या दिवशी संध्याकाळी आरोपी कपिल जाधव यानेच रामचंद्र खिल्लारे यांच्यावर लोखंडी कोयत्याने वार करताना स्वतः दीपक यशवंत पटोळे यांनी स्वतःच्या बुद्धीबळ याच्यामध्ये पाहिलं होतं. त्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्ट नुसार देखील रामचंद्र खिल्लारे यांच्या रक्ताचे डाग आरोपी कपिल जाधव यांच्या कपड्यावर आढळलेले आहेत. त्यानंतर फिंगरप्रिंट एक्सपर्ट रिपोर्टनुसार हल्ला करतेवेळी वापरलेले हत्यार हे हत्यारावर असणारे जे हाताचे ठसे आहेत हे देखील कपिल रामचंद्र जाधव यांचेच आहेत हे स्पष्ट झालेले आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार आरोपी हल्ल्यामध्ये वापरलेले हत्यार आणि पोलिसांनी तपासादरम्यान निदर्शनास आणून दिलेले हत्यार हे एकच आहे. त्यानंतर कोयत्यावरील रक्ताचे डाग हे रामचंद्र खिल्लारे यांचेच आहेत हे देखील तिथे स्पष्ट होत आहे. वरील सर्व अहवाल यांचा अभ्यास केल्यानंतर हे न्यायालय इथं या मतापर्यंत पोहोचले आहे की कपिल रामचंद्र जाधव यांनी रामचंद्र खिल्लारे यांचा गळ्यावरती कोयत्याने हल्ला करून निर्घृण केलेला आहे. तर हे न्यायालय शिक्षा देणाऱ्या दोन्ही बाजूंचा विचार करून दोन्ही पक्षांचा अभ्यास करून दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जन्मठेप की मृत्यूदंड या दोन्ही शिक्षांचा विचार केला असता माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब या प्रकरणामध्ये रेअरेस्ट ऑफ द रेअर ही कन्सेप्ट एखाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी घालून देण्यात आली होती. तर या खटल्यामध्ये सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर या न्यायालयाची खात्री झाली आहे की हे जे प्रकरण आहे हे रेअरेस्ट ऑफ द रेअर यामध्ये न येता हेनस क्राईम म्हणजे निर्घृण हत्या यामध्ये आलेला आहे. त्यामुळे या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा देणं योग्य होणार नाही. मात्र समाज मनाचा आणि समाजाच्या भावनेचा विचार करता अशा प्रकारचे गुन्हे समाजामध्ये पुन्हा होऊ नये यासाठी सदर व्यक्तीला आपण जन्मठेपेची शिक्षा देणे ही योग्य असू शकते. त्यामुळे सदर न्यायालय कपिल रामचंद्र जाधव यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे. पुन्हा कपिल रामचंद्र जाधव यांना
वरील न्यायालयामध्ये 30 दिवसाच्या आत या न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्याची मुभा देत आहे. धन्यवाद. NDS स्टुडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि आठवणी